आहे. चला, तुमचं सामाजिक कार्य सर्व परिचित आहे, परंतु हे सामाजिक कार्य करताना राजकारणात यावंसं आपल्याला का वाटलं? मी सामाजिक कार्यामध्ये असताना माझ्या व्यवसायाच्या निमित्त मी अनेक महिला बचत गटांना, शेतकरी आणि तरुण बेरोजगारांना भेटलेली आहे, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहे. त्यामुळे मला समाजकारण तर मी करतच होती, पण राजकारणात आल्यावर समाजकारण अजून उत्तम प्रकारे माझ्या हातून घडेल असं मला वाटलं, त्यामुळे मी राजकारणात आले. बरं, उमरेड वासियांना तुम्ही काय सांगाल? उमरेडवासियांना मी हेच सांगेल की आता येत्या 2 डिसेंबर 2025 रोजी आपल्या उमरेडमध्ये उमरेड नगर परिषदची निवडणूक आहे आणि त्यावेळी योग्य अशा उमेदवाराला निवडा आणि आम्ही जो संकल्प घेतलाय उमरेडचा कायाकल्प करण्याचा, त्या संकल्पामध्ये आम्हाला साथ द्या, सहभागी व्हा आणि विकासाला प्राधान्य द्या. बरं, उमरेडच्या लोकांच्या कुठल्या अपेक्षा ज्या आहेत त्या तुम्ही पूर्ण कराल? उमरेडच्या लोकांना खूप मोठे प्रॉमिस किंवा मोठ्या गोष्टी नको आहेत. उमरेडच्या लोकांना असं हवं आहे की ज्या बेसिक मूलभूत गरजा त्यांच्या ज्या आहेत त्या त्यांच्या पूर्ण झाल्या पाहिजे. जसं की आरोग्याचा प्रश्न आहे, स्वच्छतेचा प्रश्न आहे, महिलांना रोजगाराच्या संधी आहे, तरुण बेरोजगारांना रोजगाराची संधी आहे, जे खेळाडू आहेत त्यांना मैदान हवं आहे, सांडपाण्याची जी समस्या आहे, गटार तुंबले आहेत, त्यांच्या ह्या ज्या म्हणजे मूलभूत गरजा ज्या आहेत उमरेडकरांच्या त्या पूर्ण करीनच. त्यासोबत मला असं वाटतं की उमरेड एक स्मार्ट सिटी म्हणून पण ओळखलं जावं. उमरेडमध्ये अत्यावश्यक सोयी सुविधा निर्माण व्हावेत, त्यासाठी सुद्धा मी प्रयत्नशील आहे. चला, धन्यवाद. उमरेडला स्मार्ट सिटी करण्याचं ध्येय त्या प्राजक्ता रोहित कारू यांचं आहे आणि आमच्यासोबत बोलल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.